मला वाटतंय तुम्हाला क्रोमोझोमचं थोडंसं शिकवलं होतं. हे शिकवलं होतं स्ट्रक्चर वगैरे शिकवलं नाही काय? शेप, साईज एवढं शिकवलं होतं का? हॅलो, आठवते का कुणाला काय गेल्या हा लेक्चर? मॅडम. श्रीराम शिकवलं होतं सगळा? नाही हे इथे पण नाही आलो तुम्हाला लवकर. हा, म्हणजे फक्त मला वाटतं सेफ, साईज आणि असं एवढं शिकवलं होतं, होय ना? सेफ साईज. हा, होय. तर हा स्ट्रक्चर आणि त्याच्यात पुढचा भाग आहे क्रोमोझोम शिकवते मी आणि त्याच्यातला न्यूक्लिओलस. हा तर परत एकदा म्हणजे कसं असतं हा ते सांगते तुम्हाला. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे काय? जेनेटिक मटेरियल सगळं कुठं असतं? न्यूक्लियस मध्ये असतं. डीएनए आणि आरएनए म्हणजे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टर. म्हणजे हा कोअर पार्ट आहे न्यूक्लियसचा. न्यूक्लियस नसेल तर रिप्रोडक्शन होणार नाही. रिमेंबर दॅट. जेव्हा झायगोट तयार होतो तेव्हा न्यूक्लियस फ्यूज होतो, मेल न्यूक्लियस आणि फिमेल न्यूक्लियस, आणि तेव्हा हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतो. आता पुढे क्रोमोझोम येणार आहे तुम्हाला. हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे एन, आपण म्हणतो की एन. बॉडी क्रोमोझोम असतं आणि सेक्स क्रोमोझोम असतं. प्रत्येकाचा क्रोमोझोमल नंबर ठराविक असतो. सो न्यूक्लियसचं महत्वाचं काम काय? तर ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टर बिकॉज इट कंटेन न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड कुठले? तर डीएनए आणि आरएनए. परत आरएनए मध्ये एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए. आता ते टीवायला खूप डिटेल सिलेबस आहे मोलिक्युलर बायोलॉजी मध्ये. आता त्याचा सेप पण सांगितला वेगवेगळा असतो. त्याचा साईज पण वेगवेगळा असतो डिपेंडिंग अपॉन दी टाईप ऑफ स्पेसिस. सगळ्यात मोठं अंड कोणाचं असतं? सेल सांगितलं की ऑस्ट्रिचचं एग असतं. सेप पण वेगवेगळा असतं, हे पण मी शिकवलेलं आहे. मात्र इंटरनली इट इज मेडअप ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. आता हा कर्सर बघा, वरचं जे मेम्ब्रेन आहे त्याला म्हणायचं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. हे कसं स्मूथ नसतं, हॅव्हिंग स्मॉल पोअर्स, त्याला होल असतात बारीक बारीक, त्याला म्हणायचं पोअर्स. अँड इट फॉर्म्स अ पोअर कॉम्प्लेक्स. म्हणजे आतून बाहेर म्हणजे न्यूक्लिओप्लाझम टू सायटोप्लाझम एकमेकाची देवाणघेवाण होते. कशामुळे? तर त्या पोअर्समुळे. त्याला म्हणायचं न्यूक्लिअर पोअर कॉम्प्लेक्स. इज फॉर्म्स अ बास्केट लाईक स्ट्रक्चर थ्रू विच exchange of material between protoplasm, that means cytoplasm, and nucleoplasm takes place. Mostly store the genetic material. That means a nuclear internal structure inside which contain nucleolus. परत एक न्यूक्लिओलस येत आहे छोटासा. आणि बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे त्याला म्हणायचं आउटर मेम्ब्रेन, ऑल्सो कॉल्ड एज कॅरिओलिमा. ग्रीक शब्द आहे. किंवा कॅरिओलिम्प. इंटरनल फ्लुइड असतं त्याला म्हणायचं कॅरिओलिम्प किंवा न्यूक्लिअर फ्लुइड. आणि जे मेम्ब्रेन आहे त्याला आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आणि इंटर मेम्ब्रेनल स्पेस. म्हणजे दोन्ही मध्ये कर्सर बघा, हा जो स्पेस आहे त्याला म्हणायचं इंटरनल मेम्ब्रेनल स्पेस. इनर मेम्ब्रेन असतं ते स्मूथ असतं, पण बाहेरचं मेम्ब्रेन आहे इट फॉर्म्स दॅट मीन्स इंडोप्लाझमिक रेटिक्युलम विथ रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सो how that means a chromonimata, euchromatin, heterochromatin, nucleus, nuclear complex present. It consists of membrane, nucleoplasm, chromatin and nucleolus. आता तीच फिगर मी जराशी खूप मोठी करून दाखवलेली. मला वाटते मायटॉसिस एक प्रॅक्टिकल होतं आधी. ओनियन बड म्हणजे कांदा ठेवायचा, त्याला मुळं आली ना त्याचा टीप तेवढा कापून घ्यायचा, किंवा लसूण ठेवायचा की लसणाचा टीप तेवढा कापून घ्यायचा. आणि ते मला लाट मारते प्रिशा. कोण दंगा करावे घरातलं? जरा बंद करा की ऑडिओ व्हिडिओ. तुमच्या घरातलं ऐकायला मी अर्धा तास इथे आणून ठेवायचं का सांगा बघू पुराण. तर ते स्टेन करायचं म्हणजे तो टीप कापून घ्यायचा. 1 NaCl मध्ये तो थोडासा प्रिझर्व करायचा आणि मग वॉटरनी वॉश करायचा आणि देन ऍड अ ड्रॉप ऑफ एसिटोकार्माइन. एसिटोकार्माइन स्टेन आहे, हे न्यूक्लिअर स्टेन आहे, क्रोमोझोमल स्टेन आहे, सॉरी न्यूक्लिअर नाही. एक सायटोप्लाझमिक स्टेन असतं, न्यूक्लिअर स्टेन असतं आणि क्रोमोझोमल स्टेन असतं. सो एसिटोकार्माइन इज द क्रोमोझोमल स्टेन आहे. त्याच्यात एक 5 मिनिटं तो सेक्शन ठेवायचा, कव्हर स्लिप घालून जरा प्रेस केला ना त्याच्यामध्ये फेजेस दिसतात, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. आता हा जो न्यूक्लियस मी समोर दाखवलेला आहे तो आहे की अर्ली प्रोफेज. प्रो म्हणजे फर्स्ट, फेज म्हणजे स्टेज, पहिली स्टेज. म्हणजे कुठली पण सेल डिव्हिजन होताना अनिमल मध्ये आणि प्लांट मध्ये बघा मी काय सांगते, मायटॉसिस आणि नंतर मेयोसिस होतं. फर्स्ट स्टेज इज द मायटॉसिस. And you know very well mitosis means equal cell division.
इक्वल सेल डिव्हिजन म्हणजे जे काही सेलमध्ये कंटेंट आहे इक्वली डिवायडेड इंटू, म्हणजे एका सेलमधून 2 सेल तयार झाले तर दोन्ही सेलमध्ये क्रोमोझोमल नंबर सारखा, जे काही क्रोमॅटिन मटेरियल आहे ते सारखं, म्हणजे 2n असतं, 2n. परत त्याची दुसरी डिव्हिजन मायटोटिक झाली तरी पण एकापासून 4 सेल तयार होतात, आणि 4 सेल जे तयार होणार आहेत त्याच्यामध्ये पण काय असतं की मायटोटिक मध्ये डबल नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे 2n. देन सेल कम्स इनटू द ग्रोथ फेज. ग्रोथ फेज मध्ये आला तरी काय होतं बघा, क्रॉसिंग ओव्हर होतं, म्हणजे मिडल फेज मध्ये ओजिनेसिस किंवा स्पर्मॅटोजेनेसिस कुणामध्ये पण. तेव्हा काय होतं, क्रॉसिंग ओव्हर आता मी शिकवलेलं आहे, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आणि देन मेयोसिस टेक्स प्लेस. मेयोसिस म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन. जो काय ह्या न्यूक्लियस पासून गॅमेट तयार होणार आहे तो कसा असतो तर हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम असतं, एन असतं, म्हणजे हाफ नंबर ऑफ फिमेल गॅमेट, हाफ नंबर ऑफ इनॅक्टिव्ह मेल गॅमेट, नंतर मग झायगोट तयार होतो. सो ड्युरिंग दिस फेजेस, प्रो म्हणजे पहिली फेज, देन मेटा फेज मध्ये काय होतं, क्रोमोझोम्स तयार व्हायला लागतात. आता क्रोमोझोम म्हणजे नंतर मी हा शब्द नंतर येणार आहेत, मी काय सांगाले. आणि मग एक सेंट्रोमियर तयार होतो आणि मग 2 आर्म तयार होतात. आणि नंतर काय होतं, ऍनाफेज. ऍना मीन्स अवे, एक इक्वेटोरियल प्लेन तयार होतो आणि हे क्रोमोझोम सेपरेट व्हायला लागतात वर आणि खाली असे स्पिंडल फायबरच्या, त्याला म्हणायचं ऍना. आणि शेवटचं टीलोफेज. टीलो म्हणजे ऍट द एंड, आणि मग डॉटर सेल तयार होतो, म्हणजे ते 1 2 3 काय एकापासून सेल तयार होतात. तर सो दिस इज द प्रोफेज न्यूक्लियस. म्हणजे प्रोफेज मध्ये हे क्रोमोझोम्स आहेत असे कॉइल्ड आहेत, एकमेकात अडकलेले आहेत. ते त्या 2 प्रकारच्या कॉइलिंग असतात, ते नंतर मी शिकवते. आणि हा न्यूक्लिओलस आहे. सो इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर दी दॅट मीन्स मायटोसिस आणि मेयोसिस. मायटोसिस म्हणजे इक्वल सेल डिव्हिजन. आणि आता हे पोअर कॉम्प्लेक्स कसं असतं बघा. पोअर कॉम्प्लेक्स म्हणजे काय, जे काही होल्स आहेत त्याला म्हणायचे की पोअर कॉम्प्लेक्स. आता इथे छोटासा भाग घेतलेला आहे, हे आहे इनर मेम्ब्रेन आहे आणि हे आहे आउटर मेम्ब्रेन आहे. सॉरी, दॅट मीन्स आउटर मेम्ब्रेन, दॅट मीन्स इट न्यूक्लियसच्या बाहेरच आहे म्हणजे आउटर, आणि इट कंटेन्स द सायटोप्लाझम and there are 3 ribosomes are here. So it forms a complex, a basket-like structure because of the formation of nucleolar rings. म्हणजे जे काय आतला मेम्ब्रेन सायटोप्लाझम आहे, इट फॉर्म्स अ सायटोप्लाझमिक रिंग. आणि जे काय बाहेरचा आहे म्हणजे बाहेरचा पोर्शन आहे न्यूक्लियसचा, इट फॉर्म्स अ न्यूक्लिओलर रिंग. and there is a formation of strands and it forms a basket like structure. हे बघा, हे न्यूक्लियस रिंग तयार झालेले, ही सायटोप्लाझमिक रिंग तयार झालेली, इट अडेअर्स ऑन दी आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. हे न्यूक्लियसची मेम्ब्रेन आहे. सो cytoplasmic, there is a filaments are also formed and this is called as a nuclear pore complex because of formation of ring and outer and inner membrane of the envelope, which play very important role to transfer the whatever material from nucleus to outer side, that is into cytoplasm to the nucleoplasm. So how it looks like, हे 3-dimensional structure कसं दिसेल बघा. हा आहे पोर्शन आहे की हा सायटोसोल म्हणजे प्रोटोप्लाझम, सायटोप्लाझम आहे. हा इनर मेम्ब्रेन आणि हे आउटर न्यूक्लिअर एन्व्हलप आहे. हा इंटर मेम्ब्रेनल स्पेस आहे. हे इट फॉर्म्स अ स्ट्रँड्स, म्हणजे असे कॉलम्स, इट फॉर्म्स अ कॉलम अँड रिंग्स अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ बास्केट लाईक स्ट्रक्चर. वेल इट्स अ कॉम्प्लेक्स वन, म्हणजे बघायला किंवा फक्त फिगर मध्ये दाखवायला सोपं असतं. ही 3-dimensional अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये घेतलेली फिगर. म्हणजे आता हाच भाग कसा दिसेल बघा, म्हणजे तो सुट्टा करून किंवा डायग्रॅमॅटिक. आता इथे तुम्हाला दिसतं की हे पोअर कॉम्प्लेक्स आहे, न्यूक्लिअर बास्केट आहे, ह्या 2 रिंग्स आहे, हे मेम्ब्रेन आहे न्यूक्लियस, आउटर इनर मेम्ब्रेन आहे, आणि नंतर काय आहे तर हे इंटर मेम्ब्रेनल स्पेस आहे. ते कसं दिसेल तुम्हाला, कसं ते पोअर कॉम्प्लेक्स तयार झाले. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉलम्स. कॉलम्स म्हणजे बार, आणि इच बार्स आर अटॅच्ड each other to form a complex structure with the cytoplasmic filament and nuclear filament. The part which present in the cytoplasm of that ring is called as a cytoplasmic filament, which present in the nucleoplasm is called as a nuclear filament. And two having a rod-like structure, column म्हणजे खांबासारखा भाग तयार होतो. कर्सर बघा, that is called as a column. First subunit is a column subunit.
नेक्स्ट वन इज द रिंग सब युनिट. दॅट मीन्स आपण आता खांब तयार करताना पण खाली रिंग टाकतो. बांधकाम करताना बघितलं असेल की हे खूप भक्कम राहावं म्हणून रिंग टाकतो आणि मग कॉलम उभा करतो. खाली खणतात आणि त्याच्यावर मला ते जाळ्याचे रिंग तयार करतात आणि मग त्याच्यामध्ये कॉन्क्रीट ओतून मग पुढचा वरचा बार तयार करतात. सेम कन्स्ट्रक्शन इज हिअर. सो दिस इज द रिंग अँड कॉलम. The next one is the luminal subunit आहे ते. This is the luminal subunit. Attached by means of spokes. याला म्हणायचं spokes. The spokes and formation of the one more subunit called as annular subunit. And all these, this is the annular subunit. म्हणजे किती subunit झाले बघा. हे आहे ते column subunit, ring subunit. To that attaches the luminal and annular subunits by means of a spokes म्हणजे a strand-like structure to the central formation of central transporter and then exchange takes place. So this is simply हा एवढा पोर कॉम्प्लेक्स कसा तयार होतो. that is nothing but this is the diagrammatic representation. आता काय फंक्शन्स आहेत बघा. न्यूक्लियस आतापर्यंत मी शिकवलेले. आता नंतर क्रोमोझोम शिकवणार आहे तेव्हा आपण कळेल. महत्वाचं आहे ट्रान्सफर द हेरिडेटरी कॅरेक्टर. हेरिडेटरी म्हणजे आईकडून बापाकडून जे मुलांकडे किंवा झाडांमध्ये पण जे पॅरेंट पासून त्याच्या दुसऱ्या जनरेशन मध्ये येतात दॅट इज कॉल्ड एज अ हेरिडेटरी कॅरेक्टर. म्हणजे सिमिलर कॅरेक्टर अँड व्हेरिएशन्स आर देअर बिकॉज ऑफ डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए देअर. सो इट फॉर्म्स अ ब्ल्यूप्रिंट म्हणजे जे काही डॉक्युमेंटरी आहे पहिल्या जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत न्यायचं काम करतं. सो इट ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन कोऑर्डिनेट्स ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. म्हणून याला म्हणायचे की हार्ट ऑफ द सेल. खूप महत्वाचं आहे न्यूक्लियस. विदाउट न्यूक्लियस देर इज अ नो जनरेशन, नो इव्हॉल्युशन, नो रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. सो दिस इज आर्क ऑफ द सेल. So responsible for growth, maturation and for reproduction. So it controls all protein synthesis and metabolic activities of the cell. Synthesis of protein, that means the formation of amino acids. And metabolic means anabolism plus catabolism. All metabolic activity in the body is controlled by the nucleus. म्हणून याचं फंक्शन चेंज होऊन नाही चालत. सो मेनी ॲबनॉर्मॅलिटीज आर डेव्हलप्ड बिकॉज इफ दे फंक्शन्स और देर इज ॲबनॉर्मल न्यूक्लियस. सो देन न्यूक्लिओप्लाझम किंवा कॅरिओलिम्ब ते ज्या आतमध्ये फ्लुइड आहे. दुसरा पॉइंट आपण आता बघितले, मेम्ब्रेन बघितलं, पोअर कॉम्प्लेक्स बघितलं. सो न्यूक्लिओप्लाझम, द plasm that means a fluid present inside the nucleus is called as a nucleoplasm. And you know it mostly contains chromatin material. Chromonimata means threads which contains DNA and responsible for transfer of the hereditary characters. So it contains also non-membrane bound structures. Nuclear bodies and nucleus spikes are also there present. So न्यूक्लियोप्लाझमचं फंक्शन आता सिंथेसिस ऑफ RNA, रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता त्याच्यामध्ये rRNA, mRNA आणि tRNA हे 3 असतात. सो इट हेल्प्स टू सिंथेसिस ऑफ mRNA म्हणजे मेसेंजर RNA रिस्पॉन्सिबल टू ट्रान्सफर द मेसेज फ्रॉम न्यूक्लियस टू द साइटोप्लाझम. दॅट मीन्स इकडून तिकडे मेसेज थ्रू दिस पोर कॉम्प्लेक्स takes place because of this synthesis of messenger RNA. And already you know it helps to store the genetic material, also supply synthesis of new chromatin material. Also it helps to activate the cell and it helps to form the interphase nucleus. During cell division, the nucleus first formed is called as the interphase nucleus. And then it helps to form the nucleoskeleton. So this nucleoplasm play a very important role for the formation of all these characters. So this is the nucleoplasm. कसा दिसतो बघा हा न्यूक्लियस आहे आणि आतमध्ये जे फ्लुइड आहे ते हा न्यूक्लियस आहे आणि हा न्यूक्लिओप्लाझम आहे. हा एवढासा न्यूक्लियस आहे. हे आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन आहे. सो इट
contains the also called as a karyoplasm. So it is mixture of nothing but water and genetic material, and some ions are there dissolved in the form of dissolve. So it contains the suspension substance. So inside the all this present inside the nucleus called as a कॅरिओलिम्प. हा ग्रीक शब्द आहे कॅरिओलिम्प किंवा कॅरिओलिमा आपण म्हणू शकतो, म्हणजेच न्यूक्लियस. आपला शब्द आहे तर न्यूक्लियस आहे. आता त्याच्यामध्ये काय काय असतं बघा, त्याच्यामध्ये क्रोमॅटिन असतं, युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन असतं. म्हणजे त्याच्यात किती डीएनए आहे आणि किती आरएनए याच्यावरून ठरवलेलं असतं युक्रोमॅटिन आहे का हेट्रोक्रोमॅटिन आहे. युक्रोमॅटिन मध्ये जास्त डीएनए असतं आणि लेस आरएनए असतं. आता हे कसं ओळखायचं, तर देर इज अ वन मेथड कॉल्ड अ फल्गन स्टेनिंग मेथड. ते स्टेन करतं, डार्क बँड आणि व्हाईट बँड तयार होतात आणि मग त्याच्यावरून ठरवायचं की ह्याच्यात युक्रोमॅटिन आहे का हेट्रोक्रोमॅटिन आहे. आता ते नंतर आणि थोडासा येईल पोर्शन क्रोमोझोम मध्ये. So it helps to carry the genetic information from one cell to the another cells. That is called as a chromatin material which contain euchromatin and heterochromatin. आणि दुसरा शेवटचा पार्ट आहे की त्याच्यातला न्यूक्लियस मधला न्यूक्लिओलस which is small one. It also helps to store the nuclear material, that means the DNA. It also contains perinuclear material, that means the chromatin material, also presence of matrix. Matrix is nothing but connective tissue like structures, and it also contains nucleolema, that means the covering of the nucleus is called as a nucleolema, and small granules are present. So it helps to store the that means genetic material. आणि आता नेक्स्ट पॉइंट आहे क्रोमोझोमचा, म्हणजे दॅट इज रिलेटेड टू दॅट न्यूक्लियस. आता मी ह्याच्यामध्ये सांगितले की युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन, आणि त्याला म्हणायचं की क्रोमोझोम. क्रोमोझोम्स आर नथिंग बट कलर्ड बॉडीज. बघा, क्रोमोझोम्स आर नथिंग बट कलर्ड बॉडीज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आता न्यूक्लियस शिकवल्यानंतर लगेच त्याचा रेफरन्स इथं आला, त्यामुळे तुम्हाला ते चांगलं कळेल. विच हेल्प टू ट्रान्सफर द हेरिडिटरी कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. So size of the chromosome depends on the different organisms. Their shape and size also depends on the different organisms. It different one. So size generally 1 micron in case of some fungi. Fungi म्हणजे बुरशी किंवा म्हणजे बॉटनी मधले असतात, त्याला म्हणायचं की fungi. So in case of that means it also varies from 1 to 30 micron. Or also 2.2 to 2 micron. खूप लहान असतात. वन शुड कॅनॉट ऑब्झर्व विथ नेकेड आय. या मायक्रोस्कोप मध्येच तुम्ही बघू शकता, साध्या डोळ्याने हे नाही दिसत. आणि ह्युमन क्रोमोझोमची लेंथ असते ती 4 to 6 मायक्रॉन असते. वही पेन असेल तर जरा लिहून ठेवा पाहिजे. खूप लहान असते, ह्युमन बिईंग मध्ये असते 4 to 6 मायक्रॉन. आता याच्यात एक क्रोमोझोम असतो, तर त्याला म्हणायचं पोलिटिन क्रोमोझोम. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल आहे, आता कॉलेज चालू झालं असतं तर आपण ते घेतलं असतं. पोलिटिन क्रोमोझोम प्रेझेंट इन द ड्रोसोफिला मेलॅनोगॅस्टर, किंवा डासांच्या अळी असते ना कायरोनिमास लार्वी. कुठं पण आता जिथं घाण वगैरे पडलेली असते ना, पाला पाचोळा कुजलेला, तिथं अंडी घालतात डास आणि मग त्याची लार्वी तयार होते. दॅट इज कॉल्ड एज अ कायरोनिमास लार्वी. मग ते डिपार्टमेंटला आम्ही आणायचो आणि मग त्याचा ते सलायवरी ग्लँड काढायची, त्याच्यामध्ये ऍसिटोकार्बाइन घालायचं आणि मायक्रोस्कोपला बघायचं. त्याला म्हणायचं पोलिटिन क्रोमोझोम. एकतर क्रोमोझोमला एक अर्म असतात किंवा 2 अर्म असतात, किंवा मग पोलिप्लॉडी वगैरे ते शिकवते नंतर. पण याच्यामध्ये काय असतात, मेनी आर्म्स आर प्रेझेंट, म्हणून म्हणायचे की दॅट इज जायंट क्रोमोझोम. दॅट इज ऑल्सो फाउंड इन द, तुम्हाला सांगितलं की केळं ठेवा आणि त्या केळावर ज्या आळ्या येतात त्याला म्हणायचं लार्वी येतात, त्याला म्हणायचं ड्रोसोफिला. ड्रोसोफिला मेलॅनोगॅस्टर. त्या लार्वीमध्ये पण तुम्ही बघू शकता की हे क्रोमोझोम्स कसे दिसतात. ऍसिटोकार्बाइन स्टेन वापरायचं आणि मायक्रोस्कोपला बघायचं. इट ऑल्सो शोज बाल्बनी रिंग्स. सो आणि वन मोर क्रोमोझोम इज कॉल्ड एज अ लॅम्प ब्रश क्रोमोझोम इज देअर. So this size depends upon the type of organisms. So polytin chromosome present in the salivary gland. हे एक मार्काला विचारू शकतील, लिहून ठेवा. पोलिटिन क्रोमोझोम प्रेझेंट इन डॅश डॅश, म्हणजे ड्रोसोफिला मध्ये असतं आणि त्या सलायवरी ग्लँड मध्ये असतो. ती सलायवरी ग्लँड डिसेक्ट केल्यानंतर तो दिसतो क्रोमोझोम. आणि दुसरा आहे तो लॅम्प ब्रश क्रोमोझोम असतो, तो एम्फिबियनच्या ऊसाइट म्हणजे बेडकं असतात ना त्यांच्या ऊसाइट मध्ये दिसतो. सगळ्यात लहान क्रोमोझोम असतो तो 1 mm असतो, तो
मेगॅलोसिफेलाच्या मध्ये असतो आणि सगळ्यात मोठा असतो तो रॅडिओलॅरिन लार्वा स्टारफिश, त्याच्यामध्ये असतो की 1700 मायक्रॉन असतो, सगळ्यात मोठा असतो. So chromosomes contain the genetic material, contains DNA, it is responsible for transfer the hereditary character. So in bacteria it is present in circular form, but in eukaryotic cell आणि prokaryotic cell मी गेल्या लेक्चरला शिकवले, ते स्वतःवर अवलंबून, स्वतः कुणावर अवलंबून नसतात, त्यांना म्हणायचं युकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक सेल्स आहे. सो इन eukaryotes possess mitochondrial genome and plant also, that means प्लांट मध्ये काय असतं तर क्रोमोझोमल जीनोम असतो. सो दिस क्रोमोझोम्स आता इथे लिहिलेलं आहे बघा, मी आता सांगितलेलं सगळं थ्रेड लाईक स्ट्रक्चर. नंतर तुम्ही नुसती पीपीटी वाचली तरी पण तुम्ही चांगला अभ्यास करू शकाल. सर क्रोमोझोम्स आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस ऑफ अनिमल अँड प्लांट सेल. म्हणून मी सांगितलं की विदाउट न्यूक्लियस देर इज नो रिप्रोडक्शन, नो इव्हॉल्युशन, नो ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन, आणि मग नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार नाहीत, अजिबात नाहीत होणार. सो इट इज मेड अप ऑफ डीएनए, डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड, जेनेटिक मटेरियल आहे. हे पण लिहून ठेवा, एका मार्काला तुम्हाला ते विचारू शकतो. नंतर काय आहे, युकॅरियोटिक डीएनए आरएनए असतं. डीएनए इज द मोस्ट स्टेबल मॉलिक्यूल आहे ते. आणि आता खाली एक लिहिलेलं आहे बघा, क्रोमोझोम फर्स्ट ऑब्झर्वड इन हॉपमेस्टर, दॅट मीन्स इन 1848. सो हो, आता मार्फॉलॉजी म्हणजे कसा दिसेल, आता मी सांगितलं की तो त्याचा सेफ साईज कसा असेल. सो इट कन्सिस्ट ऑफ क्रोमॅटिन थ्रेड, मग अशी न्यूक्लियस मध्ये दाखवलं, कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिन फायबर्स और क्रोमॅटिन थ्रेड्स. मग अशी मी न्यूक्लियस मध्ये दाखवले ते, तो होता तो प्रोफेज मधला होता, अर्ली प्रोफेज. आता ह्या प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज मध्ये काय असतं, अर्ली आणि लेट, अर्ली आणि लेट, अर्ली लेट असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कशी डेव्हलप होईल तसं होत जातं. सो इच स्पेसिस हॅज अ डेफिनेट क्रोमोझोमल नंबर. आता ह्युमन बिईंग मध्ये क्रोमोझोमल नंबर घेतला तर काय असतो, 44 + 42 सेक्स क्रोमोझोम्स. किती पण काही पण नसतं, कुठला पण क्रोमोझोम असतो त्याचा नंबर असतो तो कॉन्स्टंट असतो त्या स्पेसिस मध्ये. ह्युमन बिईंग मध्ये 44 + 2 सेक्स क्रोमोझोम म्हणजे 46 पेअर्स. आणि मी आतापर्यंत तुम्हाला शिकवले की फॉर अ कॅरेक्टर रिक्वायर अ पेअर ऑफ जीन्स, अ पेअर ऑफ कॅरेक्टर्स, अ पेअर ऑफ क्रोमोझोम्स. तर हा एक क्रोमोझोम आहे. आता त्याचा सेफ कसा दिसतो बघा, आणि तो सेफ कसा ठरवलेला आहे. तर एखादा क्रोमोझोम असतो त्याच्यामध्ये काय काय असतं, क्रोमॅटिड असतं. इथे लिहिलेलं आहे बघा, कर्सर बघा, कसा ओळखायचा कुठला क्रोमोझोम. प्रत्येक क्रोमोझोम वेगळा असतो, त्याला म्हणायचं कॅरिओटाइप. कॅरिओटाइप म्हणजे आता ह्युमन बिईंग मध्ये घेतला तर 1 2 3 4 5 हे क्रोमोझोम ओळीनं असतात. म्हणजे कोण आहे स्नेहल, बंद करा की व्हिडिओ. हा मस्तपैकी आता जॉईन होत आहे, व्हिडिओ को ऑन करता बरं. तर काय शिकवत ते, क्रोमॅटिड, सेंट्रोमियर, टिलोमियर, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन अँड क्रोमोमियर, हे सगळं ह्या क्रोमोझोम मध्ये असतं. आणि जे काही न्यूक्लिअर मटेरियल असेल ते काय असतं, कॉइल्ड असतं सगळं. म्हणजे 2 प्रकारच्या कॉइल्स असतात. They forms a reticulate structure. So during cell division they start to separate. आता याचा शेप असतो तो डिपेंड्स ऑन दी टाइप ऑफ द सेंट्रोमियर. आता सेंट्रोमियर म्हणजे काय हे महत्वाचं आहे. तुम्हाला सेंट्रोमियर म्हणजे आधी दाखवते. म्हणजे हा आहे सेंट्रोमियर, कर्सर बघा, हा आहे सेंट्रोमियर, हा त्याचा आर्म आहे. हा सेंट्रोमियर आहे, हा त्याचा आर्म आहे. कुठल्या बाजूला सेंट्रोमियरच्या पोझिशन फिक्स करतो सेंट्रोमियर. अनिमल सेल मध्ये सेंट्रोमियर असतं, रिमेंबर दॅट. इट हेल्प्स फॉर सेल डिव्हिजन. सो अकॉर्डिंग टू दॅट देर आर डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. आता फॉर एक्झाम्पल हे सगळे क्रोमोझोम्स आहेत. कुठला क्रोमोझोम कसा ओळखायचा ते सेंट्रोमियर वरून आणि कॉन्स्ट्रिक्शन वरून ठरवायचं असतं.
एक नंबरचा आहे 2. आता ह्युमन बिईंग मधले 44 क्रोमोझोम्स आहेत. त्याच्यामध्ये बॉडी क्रोमोझोम्स असतात आणि सेक्स क्रोमोझोम असतात. बॉडी क्रोमोझोम म्हणजे काय? बॉडी कॅरेक्टर करण्यासाठी जे क्रोमोझोम्स रिस्पॉन्सिबल असतात त्याला म्हणायचं अलोझोम्स किंवा अटोझोम्स, आणि दुसरे किंवा बॉडी क्रोमोझोम्स, आणि दुसरे ते सेक्स क्रोमोझोम्स. इफ देर इज XX फिमेल इंडिव्हिज्युअल, इफ XY मेल इंडिव्हिज्युअल, म्हणजे Y क्रोमोझोम रिस्पॉन्सिबल फॉर male characters, X for female characters. But in sometimes what happen in that karyotype, XXY is there, then it causes the syndrome. किंवा X ट्रिप्लॉइड कंडिशन, XXX किंवा XYY असं होऊन चालत नाही. किंवा एखादा क्रोमोझोम त्याच्यामध्ये डिलीट होऊन चालत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल 21 नंबरचा क्रोमोझोम आहे आणि 22 नंबरचा आहे, 22 नंबरचा 21 नंबरला येऊन चालत नाही. किंवा एखाद्या क्रोमोझोमचा तुकडा निघून पण चालत नाही किंवा डिलीट होऊन पण चालत नाही. जेव्हा हा प्रॉब्लेम येतो तेव्हा ॲबनॉर्मॅलिटीज डेव्हलप. मग इन केस ऑफ ह्युमन बिईंग सोनोग्राफी करतात की त्या बेबीमध्ये काय ड्रॉबॅक्स आहे ते कळतात. आणि आपल्याकडे मग म्हणतात की बऱ्याच जणांना एनएनकॅपेली किंवा स्पिना बायफिडा किंवा इथला वरचा ओठ आहे ना तो तुटलेला असतो, आणि मग हा अप्पर पॅलेट आणि नेझल पॅलेट एकच झालेला असतो. म्हणजे जेवताना वगैरे प्रॉब्लेम येतो, तर ते ग्रहण लागलं आणि अगदी मूर्खासारखं बळबडतात. तसं काही नसतं. त्या ग्रहण लागले की त्या बाईनं काय चिरायचं नाही, काय खायचं नाही, प्यायचं नाही. खूप अंधश्रद्धा येते, त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. तिथं काय होतं, हे जेनेटिक, हे क्रोमोझोमचा प्रॉब्लेम होतो. जेनेटिकली हेरिडेटरी कॅरेक्टर, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन किंवा अचानक म्युटेशन होऊन पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे हे क्रोमोझोम्स असेच पाहिजे. ते कसे ओळखायचे तर ते सेंट्रोमियर ठरवतं किंवा कॉन्स्ट्रिक्शन कसे. त्याच्यावरून एक नंबर बघा, मेटासेंट्रिक आहे, सेंट्रोमियर लोकेटेड ऍट द सेंटर, नंतर सब मेटासेंट्रिक आहे, ऍक्रोसेंट्रिक आहे आणि टिलोसेंट्रिक, असे 4 प्रकारचे क्रोमोझोम आहेत. ते कसे ओळखायचे ते इथे लिहिलेले आहे. टिलोसेंट्रिकला बघा काय आहे, एकच आर्म आहे आणि ते एकच सेंट्रोमियर आहे. सो दिस क्रोमोझोमल आर्म प्रेझेंट ओनली ऍट वन एंड ऑफ दिस सेंट्रोमियर. माझा कर्सर बघा, ही परत जॉईन व्हा रे. आता हे लिंक संपली ना, आता अजून थोडा वेळ चालेल, हे संपवणार आहे आज. ऐकू येते? हा येतो मॅडम, ऐकू. हा, आता कंटिन्यू करते परत. हा, ओके. आता हा सेंट्रोमियरच्या एका बाजूला आर्म आहे म्हणून म्हणायचं टिलोसेंट्रिक. हा सेंट्रोमियरच्या एका बाजूला एक आर्म आहे, दुसरा आर्म खूप छोटा आहे, त्याला म्हणायचं ऍक्रोसेंट्रिक. तिसरा बघा सब मेटासेंट्रिक, हा सेंट्रोमियर आहे पण इट फॉर्म्स एल शेप. वन आर्म इज लॉंगर अँड अनदर वन इज द शॉर्ट. त्याला म्हणायचं एल शेप असतो हा क्रोमोझोम, सब मेटासेंट्रिक. आणि दुसरा असतो तो व्ही शेप असतो, त्याला म्हणायचं मेटासेंट्रिक. म्हणजे सेंट्रोमियरच्या दोन्ही बाजूला, एकाच बाजूला आर्म असतो. इथं पण एका बाजूला पण एकच आर्म आहे, इथं दोन्ही बाजूला पण एक खूपच लहान आहे, आणि इथे एक आहे तो अर्धा आहे, याच्या अर्धा आहे एकाच्या, आणि हे दोन्ही इक्वल आहेत मेटासेंट्रिक मध्ये. आणि हा सेंट्रोमियर आहे. सो इट हेल्प्स टू डिसाइड the position and shape and number of the chromosome of that individual. So it contains chromatin material that is called as a, एक मिनिट. आता तेच मी जरासं अजून वेगळं सांगते बघा. म्हणजे हा क्रोमोझोम तुम्हाला नेहमी मी शिकवले की होमोलॉगस क्रोमोझोम, हा आणि हा क्रोमोझोम खाली बघा जरासं एकसारखे दिसतात म्हणून याला म्हणायचं होमोलॉगस क्रोमोझोम. पण हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम वेगळा, त्याला म्हणायचं नॉन सिस्टर. हे 2 सिस्टर, हे एक सिस्टर. याच्यातला आणि कर्सर बघा, ह्याच्यातला असेल तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड. हा एक्स क्रोमोझोम आहे. आता हेच कसा क्रोमोझोम दिसतो बघा, हे म्हणजे क्रोमॅटिड आहे. हा सेंट्रोमियर आहे, हा एक आर्म आहे, हा एक आर्म आहे, म्हणजे अ पेअर ऑफ क्रोमोझोम्स आहेत जॉईन्स टुगेदर बाय मीन्स ऑफ अ सेंट्रोमियर. अँड इट फॉर्म्स अ कॉन्स्ट्रिक्शन, म्हणजे मध्ये असा खळगा पडतो त्याला म्हणायचं कॉन्स्ट्रिक्शन. प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आणि सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन इज डेव्हलप्ड अँड इट प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल, दॅट मीन्स दिस कॉन्स्ट्रिक्शन्स. आणि शेवटचे जे टोक आहेत त्याला म्हणायचं की टिलोमियर्स.
So what happens sometimes in that case, there is a formation of constriction and satellite bodies are formed. That is called as SAT chromosome. SAT means इथं खाली लिहिलेलं आहे, तुम्ही पीपीटी वाचताना लक्षात राहावं म्हणून. साइन एसिडिओ थायमोन्यूक्लिओ, that is SAT bodies. Chemically it is made up of, that is acidic in nature, and it forms just next to the constriction, primary constriction or secondary constriction. Secondary constriction also called as a nuclear organizer or secondary constrictions. It associated with formation of the nucleus. आणि in case of human being, म्हणजे माणसाचे जे क्रोमोझोम असतात त्याच्यातला बघा 13, 14, 15, 21, 22 आणि वाय क्रोमोझोम मध्ये सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं. परत सांगते बघा मी, क्रोमोझोमल नंबर 13, 14, 15, 13, 14, 15, नंतर 21 आणि 22 आणि वाय क्रोमोझोम म्हणजे मेल मधला वाय क्रोमोझोम मध्ये असतं. आणि टोटल डीएनएच्या ओनली 0.3% हे असतं, म्हणजे ते मटेरियल, दॅट मीन्स न्यूक्लिअर ऑर्गनायझर. आता त्याच्यामध्ये होताना त्याच्यात कॉइलिंग असतात. हा क्रोमोझोम कसा सरळ नसतो. आता मी हे इनर स्ट्रक्चर बघितलं, इंटरनली इट इज मेड अप ऑफ क्रोमोनिमॅटा. माझा कर्सर बघा, हे वरचं कव्हरिंग यायला म्हणायचं पेलिकल. इथं आहे ते प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे खळगा पडतो. इथं आहे ते सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, कर्सर बघा. आणि आतमध्ये मॅट्रिक्स आहेत, आतमध्ये हे कॉइल्स आहेत, हे क्रोमॅटिन थ्रेड्स आहेत, क्रोमोमियर्स आहेत प्रोफेज मधले. आणि नंतर जस्ट बिहाइंड दी क्रोमोनिमॅटा, दॅट मीन्स सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, हिअर फॉर्मेशन ऑफ सॅटेलाइट बॉडीज, SAT सॅट बॉडीज किंवा सॅटेलाइट बॉडीज. तर आता हा क्रोमोझोम परत बघितले तर कसे दिसतील बघा, प्रेझेन्स ऑफ कॉइल्स. आणि मग डीएनए पण कसं असतं, डबल हेलिक्स असतं, प्रेझेन्स ऑफ सिक्वेन्स ऑफ एमिनो ऍसिड्स. ते इथं मी फिगर दाखवलेली. एक मिनिट, ही फिगर आहे. हा क्रोमोझोम आहे, इथे सॅटेलाइट बॉडी आहे, इथे पण ही सॅटेलाइट बॉडी आहे. हे क्रोमोझोम कसे दिसतील ते दाखवले. आता हे कॉइलिंग 2 प्रकारचे असतात बघा. हे वर्क करेना, हे बघा कॉइलिंग. तर एक असतं तो प्लिक्टोनेमिक कॉइल असतं आणि एक दुसरं असतं ते पॅरानेमिक कॉइल. इथे लेबलिंग चुकीचं झालं त्यामुळे मी नंतर केलेलं आहे तुम्हाला पीपीटी. तर ह्या कॉइल्स इझिली सेपरेटेड. प्लेक्टोनेमिक कॉइल्स ऑफ दिस क्रोमोझोम म्हणजे ह्या कॉइल्स आतमध्ये बघा, हे थ्रेड्स दिसतात, ह्या सगळ्या थ्रेड्स दिसतात, ह्या सगळ्यात प्लेक्टोनेमिक कॉइल्स. मला वाटतं इथे मेसेज अजून तुम्ही लिहिलेला नाही, 22 जणांनीच एंटर केलेले, इथे 31 दिसतात. बाकीच्यांनी ना चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव लिहा, मला इथं आपोआप प्रेझेंट येते. परत एकदा डिस्टर्ब करते आणि सांगते. तर दिस कॉइलिंग इज क्रोमोझोमल कॉइलिंग, इझिली सेपरेटेड. दिस इज नॉट इझिली सेपरेटेड. पिळा पिळा पडलेलं असतो, नॉट अ स्ट्रेट वन. दॅट इज कन्सिस्ट ऑफ डीएनए मटेरियल आणि याच्यामध्ये डीएनए मटेरियल असतं. आता हा क्रोमोझोमल नंबर बघा, मग अशी मी सांगितले की क्रोमोझोमल नंबर ऑटोझोम्स असतात आणि सेक्स क्रोमोझोम असते. एक्स आणि वाय असेल तर सेक्स क्रोमोझोम, फिमेल असेल तर XX, मेल असेल तर XY, डिप्लॉइड असेल तर 2N म्हणतो किंवा 2 सेक्स क्रोमोझोम 2N. N म्हणजे गॅमॅटिक नंबर आहे, लक्षात ठेवा. तो नेहमी हप्लॉइड असतो, हे पण लक्षात ठेवा. म्हणून मेल गॅमेट ओव्हरी ओव्हम तयार होतो, तो हप्लॉइड असतो. स्पर्म गॅमेट तयार होतो, तो पण हप्लॉइड असतो. आणि जेव्हा झायगोट तयार होतो तेव्हाच 2N कंडिशन तयार होते. इथं बघा झायगोट आहे, 2N नंबर, डिप्लॉइड कंडिशन. आणि हे 1 सेट आहे. X म्हणजे बेसिक नंबर दिलेला असतो त्याला, त्याचा तो आहे. सो क्रोमोझोम्स during metaphase they start to develop, पण before that means in prophase they are coiled one, they forms coils, they are of plectonemic or paranemic coil. आणि मग एनाफेज मध्ये परत सेपरेट होतात. सेंट्रोमियर एका बाजूला राहतात आणि आर्म एका बाजूला राहतात. सो सेंट्रोमियर म्हणजे काय सांगितलं मी, तर द पार्ट ऑफ क्रोमोझोम विच मीट्स दी क्रोमोझोम्स. असा एक गोल पार्ट आहे, त्याला 2 क्रोमोझोम जॉईन्स होतात, त्यातला म्हणायचं की सेंट्रोमियर्स. So during cell division, it functions for attachment of the sperms and for DNA sequencing. So maybe there is monocentric, dicentric, tricentric or polycentric. एकच सेंट्रोमियर असेल तर म्हणायचं मोनोसेंट्रिक, 2 असतील तर म्हणायचं डायसेंट्रिक,
3 असेल तर म्हणायचं ट्राय सेंट्रिक आणि खूप असतील तर म्हणायचं की पॉलिसेंट्रिक अकॉर्डिंग टू दॅट मीन्स सेंट्रोमियर प्रेझेंट. आणि नंतर आपण शिकलो आता हा क्रोमोझोमल नंबर मग सांगितलं की फिक्स असतो. ह्युमन मध्ये 46 असतो म्हणजे 44 क्रोमोझोम, बॉडी क्रोमोझोम, ऑटोझोम्स आणि 2 सेक्स क्रोमोझोम. कॅट मध्ये 38, डॉग मध्ये 78, पिग मध्ये 38, गोट 60, सीप 54, कॅटल 60, हॉर्स 64. एका मार्काला वगैरे विचारू शकतील. ह्युमन बिंग डॅश डॅश पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असं, किंवा इन रॅबिट डॅश डॅश नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट असं आपण 1 मार्कासाठी प्रश्न असू शकतो. रॅबिट मध्ये 44, चिकन मध्ये 78. आता तिथे लिहिलेलं नाही, मगाशी सांगितलं रॅडिलरिन म्हणजे खूप असतात त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स लार्ज. So chemically that chromosome consists of nucleic acid, 90% DNA आहे, 10% रेसिड्युअल बॉडीज आहे बाकीचं. आता त्या डीएनए प्रोटीन रेसिड्युअल बॉडीज मध्ये 45% डीएनए आणि बाकीचं प्रोटीन असतं आणि हिस्टोन प्रोटीन आहे, दॅट मीन्स अमिनो ऍसिड आहे. आणि त्या रेसिड्युअल बॉडीमध्ये 12 to 40% आरएनए आहे अँड देन 23% ऑफ डीएनए डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड्स and 83 to 86% residual proteins, that means amino acids like tryptophan, tyrosine, etc. So functions of chromosome: control the hereditary character, formation of new species. आता जे न्यूक्लियसची फंक्शन आहे तीच आहे, because it contains genetic material, DNA. So also formation of nuclear material also takes place because of this chromosomes. So synthetic activities of cells because of this chromosome, and control the physiology of the cell. Very important characteristic, it controls the physiology of the organisms. So आता हे क्रोमोझोम सगळे तुम्ही बघितले इक्वल शेप साईज असतो. आता काही क्रोमोझोम मगाशी मी सांगितले की पॉलिटिन पॉली म्हणजे मेनी थ्रेड्स असतात, फाउंड इन द एक मिनिट ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर हा पॉलिटिन क्रोमोझोम. तुमचं प्रॅक्टिकल असतं तर हे घेतलं असतं मी, खूप सोपं आहे. त्या लार्वे आणायच्या डिपार्टमेंटला, त्याचं एलिमेंटरी कॅनल काढायची, थ्रेडनं ओढायची, अशा तुम्हाला सलायव्हरी ग्लँड्स दिसतील ह्या. ऍसिटोकार्बाइन स्टेन वापरायचं, 5 मिनिटं थांबायचं आणि मग त्याच्यावर कव्हर